नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. नुकतीच अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या आगीसंदर्भातली एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. या रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळून आलेली नाही. इतकंच काय, तर रुग्णालयातील रुग्ण संपूर्णपणे सुरक्षित आहेत असा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेला होता. या आगीची घटना घडण्या अगदी आधी म्हणजे जवळजवळ आठवडाभर आधी ही माहिती मिळाली आणि त्याच्यातून ही बाब आता स्पष्ट झाली आहे. आपल्याला माहिती आहे, नगर जिल्हा रुग्णालयात ही अत्यंत गंभीर अशी घटना घडली होती आणि ज्यात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवलेला होता आणि आता 8 दिवस आधीच या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं होतं अशी बाब आता समोर येते. आणि यामध्ये रुग्णालयाकडून या रुग्णालयातले सर्व रुग्ण हे सुरक्षित आहेत असं देखील नमूद करण्यात आलेलं होतं अशी देखील बाब आता समोर येते. त्यामुळे नगर जिल्हा रुग्णालयाचा खोटारडेपणाच एक प्रकारे याच्यातून समोर येताना दिसते. कारण एक प्रकारे अग्निसुरक्षा अहवालामध्ये म्हणजेच अर्थात फायर ऑडिट संदर्भात त्यांनी चुकीची माहिती दिली होती. इतका अक्षम्य हलगर्जीपणा या हॉस्पिटलकडून करण्यात आला हे आता स्पष्ट झालेलं आहे. 1 आठवड्यापूर्वीच अशा रीतीनं खोटी माहिती या हॉस्पिटलने दिल्याची बाब आता समोर येते. जिल्हा रुग्णालय अहमदनगर त्या अंतर्गत 2 उपजिल्हा रुग्णालय व 23 ग्रामीण रुग्णालय यांचं सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळातर्फे नुसतंच फायर सेफ्टी नाही तर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आणि फायर सेफ्टी ऑडिट हे झालेले आहे. असं ऑडिट झाले म्हणतात. त्यामध्ये कोणतीही विसंगती आढळून आलेली नाही. म्हणजे त्या ऑडिटमध्ये कसलाही अनसेफ्टीचा इन्सिडेंट आलेला नाही. सगळे इक्विपमेंट व्यवस्थित चालते. त्याच्या पुढे आम्ही विचारले की ॲज ऑन डेट सर्व जे दवाखाने आहेत अहमदनगरमधले ते वेल इक्विप्ड आहे का, की जर काय फायर इन्सिडेंट झाला तर पेशंट तिथं वाचतील का. म्हणजे ज्या अर्थी स्प्रिंकलर आपोआप ऑन होणं किंवा बरेचसे काही अजून सेफ्टी हे असतात. तर त्याचं उत्तर त्यांनी होय म्हणून क्लिअरली दिलेलं आहे. हे जे उत्तर दिले त्यांनी मला, त्याची तारीख आहे 29 ऑक्टोबर 2021. आग लागण्याचा प्रकार झालाय 6 नोव्हेंबर, म्हणजे त्याच्या अगदी 7 दिवसानंतर. म्हणजे अशा प्रकारचं खोटारडेपणा किंवा RTI च्या अंतर्गत खोटी माहिती देण्यात आली. कारण जर ऑडिटमध्ये काय सापडलं नाहीये की एकतर ऑडिट झालं नसावं किंवा झालं नसून त्यांनी RTI मध्ये सांगितलं असेल ऑडिट झाले. त्यामुळं हा जो प्रकार केलेला आहे ह्याच्याने 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे समोर आलेला होता. आणि या संदर्भात आता फायर ऑडिट संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली. अधिक बोलणार आहोत आपण या संदर्भात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि एक प्रकारे अक्षम्य हलगर्जीपणा असाच हा प्रकार म्हणायला हवा. नक्कीच रेणुका, व्यवस्था किती मुरदाड आहे याचं हे उदाहरण आहे. तुम्ही एकानंतर एक व्हिजिलन्सच्या किंवा यंत्रणेत व्यवस्थित सुधार करण्याच्या ज्या प्रक्रिया अवलंबता, माहिती अधिकार कार्यकर्ता हा त्यापैकीच एक आहे. व्हिजिलंट असलेल्या काही नागरिकांनी एक महत्त्वाची गोष्ट या प्रकरणातली लक्षात घ्यावी लागेल. कोविडच्या काळामध्ये गुजरातमध्ये जे हॉस्पिटलला कोविड सेंटरला आग लागलेली होती त्यात जे मृत्यू झालेले होते त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातही हॉस्पिटल्समध्ये आगीच्या घटना घडलेल्या होत्या. आणि म्हणून या ॲडव्होकेट जतीन आढाव यांनी राज्यभरातल्या सगळ्या जिल्हा रुग्णालयांना माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती विचारलेली होती की तुमच्याकडची अग्निशमन यंत्रणा ही अद्ययावत आहे का, त्याचं फायर ऑडिट झालेलं आहे का. आणि अतिशय निर्लज्जपणे ज्यांच्याकडे या माहिती अधिकाराची जबाबदारी आहे ते सुप्रिटेंडंट अधिकारी जे असतात त्यांची शेवटी त्याच्यावरती सही असते आणि प्रमुख माहिती अधिकारी म्हणून त्यांचं पद जे आहे ते डेझिग्नेटेड असतं. त्यांच्या सहीनं 8 दिवसापूर्वी ही माहिती देण्यात आली की अहमदनगरच्या हॉस्पिटलचं फायर ऑडिट पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठली त्रुटी नाही. 8 दिवसानंतर आग लागते आणि त्याच्यामध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो. याचा अर्थ ज्या पद्धतीनं ही व्यवस्था किंवा या व्यवस्थेतले डेझिग्नेटेड लोक काम करतात, अगदी त्यांच्यावरती माहिती अधिकारासारखा व्हिजिलन्स असूनसुद्धा ज्या पद्धतीनं मुरदाड म्हणून या सगळ्या व्यवस्थेचं काम सुरू आहे ते पाहिल्यानंतर संताप येण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. खरं तर राज्य सरकारनं यांना निलंबित केलेलं आहे. जे तिथले सुप्रिटेंडंट त्यांना अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कसं आणि किती खोटं बोलतात ते आपल्या लक्षामध्ये येतं. जर हे फायर ऑडिट झालेलं असतं तर फायर ऑडिट झाल्यावरती इतक्या जणांचा जीव गेला नसता.
इथली यंत्रणा कार्यान्वित असती तर ती यंत्रणा कार्यान्वित नाही हे आगीनंतर स्पष्टच झालेलं आहे। मात्र माहिती अधिकारामध्ये 8 दिवसापूर्वी दिलेल्या माहितीत चक्क या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा उत्तम असून तिचं फायर ऑडिट झालेलं आहे असं स्पष्ट लिहून देण्यात आलेलं आहे। माहिती अधिकाराच्या अधिकारात ही सगळी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्यवस्था कशा काम करतात त्याचं हे दुर्दैवी उदाहरण म्हणावं लागेल। सुदैवानं इतर 20 हॉस्पिटलचा रिप्लाय ही याच दरम्यान आला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच हॉस्पिटलने आपली अग्निशमन यंत्रणा ही उत्तम असल्याचं सांगितलं आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये हे फायर ऑडिट करणं, थर्ड पार्टी फायर ऑडिट करणं आता जास्त गरजेचं आहे। याचं कारण या सरकारी अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीनं केवळ कागदांवरती शाईचे शेरे मारले जातात किंवा खोटी माहिती दिली जाते हे समोर येते। प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी आहे आणि कागदावरती परिस्थिती काहीतरी वेगळी आहे। त्यामुळे या सगळ्याचा अत्यंत चोख आणि कुठल्या थर्ड पार्टीकडून, तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा व्यवस्थेकडून, संस्थेकडून या सगळ्याबाबतचा व्हिजिलन्स जो आहे तो पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे। अन्यथा हे असेच जीव गमवावे लागतील। ही काही पहिली घटना नाही आहे। कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेक हॉस्पिटल्समध्ये आगी लागल्या, त्यानंतर तरी किमान या यंत्रणा अद्ययावत असायला हव्या होत्या। पुढच्या 6 महिन्याच्या काळामध्येच पुन्हा ही इतकी मोठी दुर्घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असं म्हणावं लागेल रेणुका। अगदी वैभव, आणि याचमध्ये जसं आपण बघतोय की आता हा पुरावाच मिळालेला आहे, म्हणजे खुद्द त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही कशा रीतीनं पूर्णपणे सज्ज आहोत आणि अशा पद्धतीनं काही दुर्घटना होऊ शकणार नाही, कारण अशा रीतीनं फायर सेफ्टी आपल्याचे सगळे नॉर्म्स त्यांनी फॉलो केलेले आहेत। पण अशा रीतीनं जेव्हा अशा पद्धतीनं कागदोपत्री सबमिट केलेले आहे त्यांचं हे विधान, तर कोणत्या पद्धतीची म्हणजे कडक कारवाई होणं, तर म्हणजे एकीकडे निलंबन वगैरे तर सगळं होतं, पण आणखीन असे मृत्यू होऊ नयेत हे रोखण्यासाठी आणखीन काय करता येऊ शकतं जेणेकरून हा एक धडा मानला जाऊ शकेल? रेणुका, पुन्हा हेतूवरती हा सगळा मुद्दा येतो। जर या सरकारी अधिकाऱ्यांचा हेतू प्रामाणिक असता तर त्यांनी अशी खोटी माहिती दिली नसती आणि मुळात म्हणजे फायर ऑडिट जे आहे ती अग्निशमन यंत्रणा ही उत्तम रीतीनं सुरू ठेवली असती किंवा तिचं फायर ऑडिट झाल्यानंतर त्रुटी दूर केल्या असत्या। प्रत्यक्षात हे काहीही न करता धादांत खोटी माहिती जाहीररित्या द्यायची आणि मग अशा काही दुर्घटना झाल्या की त्याची जबाबदारी घ्यायची नाही, काहीतरी तांत्रिक कारण शॉर्ट सर्किटसारखं चौकशीच्या अहवालामध्ये समोर आणायचं आणि आपली कातडी बचावून घ्यायची। अशा अनेक घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत। मंत्रालयातल्या आगीनंतर किंवा अगदी नाशिकला जी आग कोविडच्या काळामध्ये लागलेली होती, ऑक्सिजन लिकेज जे झालेलं होतं, त्यानंतर सुद्धा सगळ्या हॉस्पिटल्सला राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या सूचना दिलेल्या होत्या, तुमची अग्निशमन यंत्रणा असेल किंवा तिचं फायर ऑडिट असेल, या सगळ्याची पूर्तता करून घेण्यात यावी। आपल्याला लक्षात येतं केवळ कागदोपत्री ही सगळी कामं केली जातात, प्रत्यक्षात फील्डवरती काहीही होत नाही, पैसे दिले जातात, पैशाचा अपहार होतो, हे सगळं होतं। आणि जेव्हा खरंच अशी काही दुर्घटना घडते त्यावेळेस या यंत्रणेचं जे काम असतं ती करू शकत नाही। याचं कारण मूळ जी काम किंवा मूळ यंत्रणेची जी चोख व्यवस्था असायला हवी तीच झालेली नसते, ती केवळ कागदावरती असते। आणि परिस्थिती हा अहमदनगरच्या या आगीची दुर्घटना जशी घडते तशी परिस्थिती ही प्रत्येक वेळेस समोर येत असते। या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण चौकशी होऊन थर्ड पार्टी ऑडिट होणं सगळं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, केवळ अहमदनगरचंच हॉस्पिटल नाही, राज्यभरातली सगळी जिल्हा रुग्णालयं असतील, सरकारी कार्यालयं असतील, या सगळ्यांची फायर ऑडिट्स होणं गरजेचं आहे। कारण पुन्हा प्रत्येक वेळेस तहान लागल्यावर विहीर खोदायचा प्रकार जो राज्य सरकारकडनं किंवा सरकारी यंत्रणेकडून केला जातो तो थांबवून किमान एक धोरण म्हणून राज्यात दरवर्षी कुठल्या ते कुठल्या काळामध्ये ही सगळी फायर ऑडिट्स केली गेली पाहिजेत, ती कंपल्सरी केली गेली पाहिजेत। अशा स्वरूपाची व्हिजिलन्स असणारी किंवा याची उलट तपासणी, फेर तपासणी करणारी यंत्रणा जी आहे ती असायला हवी, तर या गोष्टी वेळेवरती होऊ शकतील। अन्यथा या अशाच घटना घडतील आणि चौकशी अहवाल येतील, काही काळासाठी लोक निलंबित होतील, अनेक जणांचे जीव जातील आणि पुन्हा परिस्थिती जैसे ते सुरू राहील। अगदी खरं आहे वैभव, अशी परिस्थिती ओढवू नये अशीच आपण प्रार्थना करायला हवी, आणि जेणेकरून आता तरी सुज्ञपणे या सगळ्याचा विचार केला जाऊ शकेल का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतर तरी असे खोटे फायर ऑडिट अहवाल न देता सत्य परिस्थिती काय आणि त्याच्यासाठी आवश्यक काही तांत्रिक चुका होत्या का किंवा काही निकृष्ट दर्जाची वायर वापरण्यात आली होती का, या सगळ्याकडे कधी लक्ष दिलं जाणार हा एक मुख्य प्रश्न यामध्ये उपस्थित होतोय। यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत। मुंबईतून आलेली एक बातमी आहे। मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या RCF पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगरमध्ये पतीनं आपल्या पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची माहिती समोर येते। पत्नी आपल्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून ही हत्या त्यानं केली आहे अशी माहिती सध्या समोर येते। पती अक्षय आठवले याला आता अटक करण्यात आली आहे।
ही महिला धारावीतल्या एका खासगी रुग्णालयात काम करत होती आणि तिला जखमी अवस्थेत सायंसच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं, पण दुर्दैवानं तिचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करतात। घरगुती वादातून ही प्रकरण समोर आल्याची माहिती सध्या कळते आहे। अधिक माहिती घेणार आहोत मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? आरोपीला अटक होऊ शकली आहे का आणि आणखीन काही तपशील याबद्दलचा कळू शकलाय? अगदी बरोबर आहे। चेंबूरचा हा आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा प्रकार आहे। जी मुलगी होती आकांक्षा, तिचे आणि जो मुलगा आहे त्याच्यासोबत त्याचं लग्न सुद्धा झालेलं होतं, परंतु काही दिवसानंतर म्हणजे 2019ला त्या मुलाचं लग्न सुद्धा झालं होतं। दोघे चांगले राहत होते, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद होत होता आणि या वादाचं पर्यावसान मग घटस्फोटामध्ये झालं होतं। परंतु जो मुलगा आहे त्या मुलाचं त्या मुलीसोबत प्रेम होतं आणि त्याच्यामध्ये ती मुलगी बोलत नसल्यामुळे त्याचा मनामध्ये राग होता आणि तो नेहमी तिच्याकडे जात होता, परंतु ती बोलत नसल्याचा राग मनात धरून काल शेवटी त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललेलं आहे। ही मुलगी धारावीमधल्या एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती। ही जेव्हा घरून निघाली तेव्हा रिक्षात बसली होती, हा तिच्या मागावरच होता आणि जेव्हा रिक्षा समोर आली तेव्हा भर रस्त्यात याने तिच्या पोटामध्ये चाकू खुपसला। ज्यावेळेस ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। स्थानिकांनी तिला रुग्णालयात सुद्धा उपचारासाठी सायंसच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं होतं, परंतु तिथे तिचा मृत्यू सुद्धा झाला आणि ही माहिती पोलिसांना आरसीएफ पोलिसांना कळताच पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केलेलं आहे। नेमकं कारण काय आहे आता त्याला आज कोर्टात समोर हजर करण्यात येईल आणि मग तपासातूनच निष्पन्न होईल की नेमकं कोणत्या कारणामुळे ही हत्या करण्यात आली। धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि नेमकं कारण काय होतं या सगळ्याचा तपास आता केला जातोय। पण मुंबईमधली ही अत्यंत भयंकर घटना आपण बघतोय। धारदार शस्त्रानं वार करून पत्नीची त्यानं हत्या केली आहे। यवतमाळमधली बातमी आपण यानंतर बघणार आहोत। यवतमाळमधल्या शासकीय रुग्णालयासंदर्भातली बातमी। वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती कळते। अशोक पाल असं या विद्यार्थ्याचं नाव कळतंय। मूळचा तो ठाण्याचा होता आणि संध्याकाळी 7:30च्या सुमारास महाविद्यालयाच्या वाचनालयाकडून वसतिगृहाकडे जात असताना अज्ञातांनी धारदार शस्त्रानं त्याची हत्या केल्याची माहिती कळते। दरम्यान या घटनेचा पोलीस आता अधिक तपास करतात। 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयात परिसरात गर्दी केली आणि घटनेविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। रुग्णालयात आंदोलन देखील करण्यात आलंय। रुग्णालयात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। रुग्णांचे देखील एकीकडे हाल होत आहेत अशी माहिती कळते। या घटनेचा संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत, पण अत्यंत धक्कादायक असाच हा प्रकार म्हणायला हवा। यवतमाळमधल्या शासकीय रुग्णालयात म्हणजे वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातली ही घटना आहे। भास्कर मेहरेंकडून अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। भास्कर, काय अधिक तपशील मिळतोय? आज संध्याकाळी 8:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। अशोक पाल हा जो विद्यार्थी आहे हा लायब्ररीमधून त्यांच्या रूमवर जात असताना अज्ञात त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर या संपूर्ण कॉलेज परिसरामधले जे विद्यार्थी आहे हे संतप्त झाले। त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। आज सकाळपासून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि स्थितीमध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे, SP आहे, या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहे। मात्र मुलांची भूमिका आहे, विद्यार्थ्यांची त्यांचं एक म्हणणं आहे की जोपर्यंत या डीनवर कारवाई होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाही आणि शिवाय हे जे सगळे जे गेट्स आहे हे सुद्धा बंद करण्यात आलेले आहे आणि तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात आरोपी असो किंवा मग डीनचा राजीनामा असो हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत इथून ते हटणार नाही अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। एकंदरीतच यवतमाळ शहराचा जर विचार केला तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडगिरी फैलताना दिसत आहे। आताच काही दिवसापूर्वी सुद्धा 2 अशाच प्रकारे हत्या झालेल्या होत्या एकाच दिवशी आणि आता हे जे लोण आहे हत्येचं हे एखाद्या म्हणजे जे शासकीय कार्यालयाच्या आतमध्ये सुद्धा आता या ठिकाणी होताना दिसत आहे। कारण हा जो परिसर आहे हा शासकीय महाविद्यालयाचा परिसर आहे, वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचा आहे आणि जे मुलं भविष्यात पुन्हा डॉक्टर होऊन लोकांची सेवा करणार आहे त्यांना जर अशा प्रकारे जर फटका बसत असेल किंवा अशा प्रकारच्या हत्या जर होत असेल तर यावर आता प्रशासनानं सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पोलीस विभागाने हा संपूर्ण प्रकार गांभीर्याने घेऊन यातले जे दोषी कोणी असेल
त्यांच्यावर कारवाई करणं सुद्धा अपेक्षित आहे. धन्यवाद भास्कर, या माहितीबद्दल. आपण बघतोय अत्यंत धक्कादायक प्रकार यवतमाळमधला, आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. पण हा नेमका प्रकार कशामुळे घडला, कोणी हा सगळा प्रकार केलेला आहे, या सगळ्याचा तपास आता सुरू आहे. पण या दरम्यान या सगळ्या संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या या परिसरात सुरू आहे. आणि महत्त्वाच्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आता आंदोलनाला सुरुवात झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं अशी माहिती सध्या कळते, आणि पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतले अशी देखील आत्ताच्या क्षणाचे अपडेट मिळतात. आता काही वेळापूर्वीच एकीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संवाद साधला आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि संप मागे घेण्याचं आवाहन एकीकडे त्यांनी केलं होतं. आणि त्या दरम्यान एकीकडे आपण बघतोय मुंबईतून आलेली आत्ताच्या क्षणाची या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांनी आता अनिल परब यांच्या घराबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. राज्यात ठिकठिकाणी अशा रीतीनं आंदोलन सुरू आहे. आणि आता जी माहिती कळते एकीकडे दृश्यांमध्ये आपण बघतोय की त्यांचे कुटुंबीय देखील यात सहभागी झालेत. प्रणाली कापसेंकडून अधिक माहिती घेऊयात. प्रणाली. निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी काही काळ आंदोलन केलं, घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नींचं असं म्हणणं होतं की गेले कित्येक दिवस आमचे सगळे कुटुंबीय हे आंदोलन करतायत. आमच्या घरातला जो कर्ता पुरुष आहे तो आंदोलन करतो आहे, परंतु त्या आंदोलनाची दखल राज्य शासन आणि परिवहन मंत्री कुठेही घेताना दिसत नाहीये. आणि म्हणूनच किमान आता तरी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि एसटीचं शासनामध्ये विलिनीकरण केलं गेलं पाहिजे. या मागणीसाठी आता पत्नी एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत आहेत. आज या कमी प्रमाणात जरी असल्या तरी ठिकठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं केली जाईल असं या महिलांचं म्हणणं होतं. जवळपास 20 ते 25 महिला ज्या आहेत त्या आज अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर जमल्या होत्या. तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनिल परब असतील किंवा सरकारच्या विरोधात त्यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे. आणि पुन्हा आपली जी मागणी आहे एसटीचं शासनामध्ये विलिनीकरण केलं जावं, या मागणीचा पुन्हा एकदा या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांनी जयघोष केलाय. दिसते कारण एकीकडे अनिल परबांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की चर्चेसाठी तयार आहोत, तुम्ही संप मागे घेण्याचं एकीकडे आवाहन त्यांनी केलंय. सध्याची परिस्थिती काय या संदर्भातली आणि आणखीन काही अपडेट्स आहेत त्यातले आणखीन काही कळू शकलेत का? एसटीचं आंदोलन जे प्रमुख आंदोलन जे ते आझाद मैदानावर तर सुरू आहेच. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे काही प्रतिनिधी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा भेटायला गेलेले होते. तिथे सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की राज्यभर जे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे हे आंदोलन तोपर्यंत संपणार नाही किंवा तोपर्यंत मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत शासन आमची विलिनीकरणाची मागणी मान्य करत नाही. विलिनीकरणाला वेळ लागतो याची कल्पना आम्हाला आहे, परंतु तोवर किमान 7वा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू करतो अशा पद्धतीचा GR काढला जावा, जेणेकरून या विलिनीकरणाचं एक पाऊल उचललं जात आहे याची आम्हाला खात्री पटेल असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. या व्यतिरिक्त आज या महिलांनी अनिल परब यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलंय आणि राज्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असतील, एसटी कर्मचारी असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. आज बैठक होणार आहे पण तरीही तोडगा मात्र फारसा निघताना दिसत नाही. आणि ज्या कृती समितीबरोबर शासन चर्चा करत आहे त्या कृती समितीलाच या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी करत असलेलं आंदोलन आणि शासन करत असलेली चर्चा याच्यामध्ये बराच फरक असल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपण एकीकडे बघतोय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर या सगळ्यांनी आंदोलन आता काही वेळापूर्वी केलेलं होतं. बघूयात या संदर्भात आणखीन काय काय घडामोडी घडतात. प्रत्येक बुलेटिनमध्ये या बातमीवर आमची नजर असणारच आहे. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत, पण फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. धन्यवाद.